आजपासून तू हे घालूनच कॉलेजात जाशील. पण हा कोट तर वाई बाबांचाच कोट आहे. कोट घातला तर खूप अहंकार आहे ना तुला. याच कोटचा अहंकार बाळगून तू विचार करतोस ना की उद्या तू हा कोट घालून बॅरिस्टर बनशील. तुझा हा अहंकार मी तोडणार भीमराव. तुझी अशी अवस्था करेन ना की हा तुझा कोट काढून माझ्या पायाजवळ ठेवशील. तू जोड्याने तुडवणार तुझा हा कोट. माझ्याशी शत्रुत्व घेत होता. दाखवली ना कुवत. लक्ष्मी, पुष्पाच्या वाढदिवसाच्या कारणाने का होईना जरा खुश तर हो पोरी. भीम आणि रमा आता घरातनं गेलेत. हस की. अरे बस करा की आता, बस करा. जेवण बनलंय, चला या. पुष्पाची आई जेवायला वाढूया. ये फुली. बघा किती बरं वाटतंय ना. इतर लोकांप्रमाणे भीम सुद्धा कामावरनं परत आलाय आणि त्याची बायको रमा त्याचा हाल हवाल आणि दिस कसा गेला ते विचारते. मला असं वाटतं याचप्रमाणे रमा आणि भीमराव यांचं जीवन असंच पुढे जावं. होय हितेश भाऊ, आज पहिल्यांदाच असं वाटतंय जसं की भीमराव एकदम संसारी माणूस झालाय. हे भारी आहे. रामजी भाऊ, पुरंजन भाऊ, मासे पकडून आलात वाटतं. खूपच वास येतोय. अच्छा, लवकर जाऊन आंघोळ बिंगोळ करून या बरं पटकन. मग आपण सगळे पुष्पाचा वाढदिवस करू. होय, आणि जेवण पण तयार आहे. बसून आरामात खाऊ. लवकर या. काय काय झालं रामजी? रामजी काय झालं? बाबा, रामजी काय झालं? काय झालं रामजी? बाबा, बाबा काय झालंय तुम्हाला? खूप खूप डोकं दुखतंय. मी डॉक्टरांना घेऊन येतो लगेच. नाही, माझ्या घरातून कोणीतरी जायला आणायला. तू तर आपलं घर बदललेलं आहेस ना. पण बाबा, ऐकलं नाहीस तू? तू समोर आलास की बेचैन होतात ते. सगळं तुझ्यामुळेच झालंय.
लांब निघून जा इथनं कुठंतरी. बाबा मी घेऊन येतो. जा लवकर जा. बाबा तुम्ही जा. खूप मोठमोठ्या बाता करत होता ना तो भीमराव. आज मी त्याला त्याची कुवत दाखवली. काका, जेव्हा भीमरावाने आज त्याचा कोट काढून मला दिला ना आणि त्या कोटला मी माझ्या पायाखाली तुडवलं, तेव्हा असं वाटलं की तेव्हा मी भीमरावाच्या स्वाभिमानाला तुडवतोय. काका, भीमराव आणि त्याच्यासारख्या लोकांची जागा आपल्या पायाखालचीच आहे आणि कायम तिथेच राहणार. आणि आज नंतर ही गोष्ट तो कायम लक्षात ठेवील. भीमराव, आज माझा विजय झालाय आणि तो भीमराव नेहमी नेहमी करता हरलाय. शाबास, योग्य आहे. आजचा हा धडा त्या भीमरावासाठी खूप गरजेचा होता. आज मी त्याच्या बापाला बघितलं, तिथे तलावाजवळ मासे पकडत होता. हीच लायकी आहे त्या दोघांची. आज त्या दोघा बाप बेट्यांना समजलं असेल की आपली जात आणि आपली ऐपत विसरण्याचा प्रयत्न करू नये. आणि जर पुन्हा केलंच आणि आम्ही त्याला असं समजवत राहू. परंतु काका, वाद आता समजणे आणि समजवण्याच्या खूप पलीकडे गेला आहे. मला तर समाधान तेव्हाच मिळेल जेव्हा भीमराव आणि त्याचा बाप दोघे उद्ध्वस्त होऊन जातील. अरे मी तर म्हणतो की दोघे मरूनच जावेत. तेव्हा सर्वांना मुक्ती मिळून जाईल. अरे जशी तू त्यांची हालत केली असणार नरोत्तम, बस मोजके श्वास बाकी आहे. हे बघा, मी एक डॉक्टर आहे, त्यामुळे ही गोष्ट मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय. यांचा आजार थोडा गंभीर आहे. यांना विश्रांतीची गरज आहे. जेवढी विश्रांती घेतील तेवढ्याच लवकर बरे होतील. त्यासोबतच त्यांनी कुठल्याही गोष्टीची चिंता करू नये, ते महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावर तुम्हा सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे, जेवढं होईल तितकं जास्तीत जास्त आनंदी ठेवा. मी काही औषधं लिहून देतो, औषधं द्या आणि त्यांना विश्रांती घेऊ द्या. हे घ्या. मी निघतो आता. यांची काळजी घ्या तुम्ही. धन्यवाद डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब ऐका ना, एक विचारायचं होतं. विचारू? हा विचारा. माझ्या बाबांना काय झालंय? म्हणजे ह्यामुळे आहे का? 2 दिवसांपासून ते चिंतेत होते. हे बघा, 1-2 दिवसाच्या चिंतेने आजार बळावू शकतो असं आपण मानू शकतो. पण त्यांचा आजार पण हळूहळू दिवसेंदिवस वाढत गेला. 2 दिवसात खरं तर एवढा आजार पण वाढत नाही. माझं ऐकाल तर बाबांची तुम्ही काळजी घ्या आणि जेवढं होईल तितकं त्यांना चिंतामुक्त ठेवा. धन्यवाद डॉक्टर साहेब.
स्वतःला दोष नका देऊ. भीमाबाई, आई भीमाबाई धाडस ठेव. भीमाबाई, काय झालं? भीमराव आंबेडकर असं रडताना चांगले दिसत नाही. हो आई, नाही रडणार, पण मला सोडून जाऊ नको. काय झालं तुम्हाला? काय झालं? अहो काय झालं तुम्हाला? अचानक काय झालं? आई, काय झालं? आई, काय झालं तुम्हाला? आई, आईला सुद्धा डोकेदुखीचा आजार होता. याच डोकेदुखीमुळे आईचा जीव गेला होता. बाबांना पण डोकेदुखी होतीये. मला बाबांकडे लक्ष द्यावं लागेल. हा हा आपण सांभाळू त्यांना. तुम्ही काळजी नका करू. आपण सांभाळू ना. ते आपल्यावर नाराज होऊ शकतील, पण मुलगा आणि सुनेचा हक्क तर नाही काढून घेणार ना. तुम्ही त्यांचा मुलगा आहे आणि मी त्यांची सून आहे ना. आपण सांभाळू की त्यांना. काळजी नका करू. आपण सांभाळू त्यांना. चला बरं, चला तुम्ही. तुम्ही सगळे झोपा. जा पोरा. बाबा तुम्ही झोपा. डॉक्टर साहेबांनी हेच तुम्हाला सांगितलं की नाही, की तुम्ही जेवढी विश्रांती घ्याल तितक्याच लवकर तुम्ही बरे व्हाल. बाबा तुम्ही विश्रांती घ्या, कारण आम्हाला आमचे बाबा लवकर बरे झाले पाहिजे. हो, पण मला उद्या सकाळी भीमला अभ्यासासाठी उठवावं लागेल. मग मी झोपेन की. हो, जा तुम्ही सगळे झोपा. जा बाबा, जा. बाबा. रामजी, तू जास्त काळजी करू नको. चल जाऊन झोप बरा. चल. हो हो बाबा. चल आरामात. सावकाश. तू इथे काय करतोयस? बाबा आहात तुम्ही माझे. मुलगा आहे मी तुमचा. वडिलांची तब्येत खराब आहे, त्यामुळे मुलगा सेवा करतोय. आणि तुमच्या सुनेने तुम्हाला चहा आणलाय. घ्या बाबा. भीम, समजत नाही आहे का तुला? तू समोर आलास की त्यांची तब्येत अजून बिघडून जाते. लय त्रास होतो त्यांना. जा इथनं.
जाणार आहे. पण जे मी बोलायला आलोय ते बोलल्याशिवाय जाणार नाही. ते महत्वाचं आहे. बाबा, आपण दोघंही कायम एकाच विचारांचे आहोत. परंतु आज ह्या वळणावर आपल्या दोघांचेही विचार खूप बदलले आहेत. ह्यामुळे वडिलकीच्या नात्याने तुम्हाला पूर्ण अधिकार आहे मला रागवण्याचा, माझ्यावर ओरडण्याचा, माझ्यावर चिडण्याचा. पण मला फक्त एवढंच हवंय, माझ्याबद्दल तुम्ही जे नाराज आहात त्याचा तुमच्या तब्येतीवर परिणाम नका होऊ दे. माझ्यावर विश्वास ठेवा. जेव्हा माझं लक्ष खऱ्या अर्थाने पूर्ण होईल तेव्हा मी पुन्हा अभ्यासाला सुरुवात करणार आहे. कारण मी अभ्यास पूर्णपणे नाही सोडलेला आहे आणि ते मी कधीही सोडू नाही शकत. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. तुला जे बोलायचं होतं बोललास. रमा, तू चहा बनवलास, चांगला बनवलास. मी प्यायलो पण आता तुम्ही दोघे आपल्या घरी जा. आणि हो, परत या घरात कधी येऊ नका. रमापोरी, तू सुद्धा. परत तू इथे चहा घेऊन कधीच येणार नाहीस. आणि राहिला प्रश्न माझ्या तब्येतीचा, त्या परिणामांपेक्षा पोराच्या अभ्यासाच्या परिणामांची चिंता आहे. जा पोरा, आपल्या घरी जा. माझी काळजी करू नकोस, स्वतःची काळजी घे. जा, आपल्या घरी जा. ऐकलं नाहीस तू? जोवर एका चाळीत दोघं बापलेकर राहते, दोघांच्या आतली माया अशीच बाहेर निघत राहील. भीम तुला लवकरच या चाळीतनं बाहेर काढीन आणि तुझ्या बाबांच्या आयुष्यातनं पण. आलास भीम? बघ, तुझ्यासाठीच दूध गरम करते. आणि रमा, तू बी चाय पिऊन घे. काय झालंय? उदास नको हो पोरा, हळूहळू सगळं ठीक होईल. आज त्यांनी चाय पिला ना, उद्या रामजी भाऊ स्वतः तुला इथनं घेऊन जाते. नाही आजी, उद्यापासून त्यांनी चहा आणायला मनाई केली आहे. आम्ही दोघांनी तिथे जाणंही त्यांना आवडत नाहीये. बाबांना सोडून नाही राहू शकत मी. आधी सुद्धा आमच्या दोघांमध्ये मतभेद झाले होते, पण ते परिस्थितीने केले होते. परंतु ह्यावेळी मात्र हे सगळं मी आणि बाबांनी केलंय.
रामजी भाऊ असं करतील मी विचार बी केला नव्हता. जर ते असं करतात आहे म्हणजे ते खूप त्रासात आहे. एक काम कर भीम, तू रमा संग आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांची माफी माग आणि ते जसं म्हणतील तसंच कर आणि त्यांना सांग की तू अभ्यास करशील आणि रमा पुन्हा चपलाची दुकान चालू करल आणि तू अभ्यासासोबत थोडं थोडं काम करशील. जरा वेळ जास्त लागल पण पैसे बी पूर्ण होतील ना आणि तुम्ही दोघं बाप लेकांमध्ये बी सगळं नीट होऊन जाईल. कारण कधी कधी नाराजी वाढत वाढत दोन माणसांमध्ये लई दुरावा आणतात पोरा. हा, दली मावशी बरोबर म्हणतेत. म्हणजे भीम आपल्या बाबा संग आता खोट बोलणार की तो अभ्यास तर करणार पण सगळं लक्ष त्याचं पैसे जोडण्यात असणार. जिजाबाई भडकवू नकोस. बाप लेका दुरावा वाढवून तुला काय मिळणार आहे? मला काय मिळणार आहे? लक्ष्मी म्हणत होती की भीमनं सामान बांधता बांधता आनंदचा सदरा ठेवलाय वाटतंय. जा जाऊन बघ. तसं लय वेळापासून एक गोष्ट चालू आहे मनात. बघ कदाचित तुझं डोळं उघडून. भीम, तू जेवढं शिकत आहेस त्या हिशोबानं तुला नोकरी कुठली मिळते? माती उचलून टाकायची? ते तर ही अडाणी रमा बी करत होती. जर इतकं शिकून बी एक चांगली नोकरी बी नाही मिळाली तुला तर पुढं शिकून काय करणार आहे तू? आनंद भाऊंचा सदरा नाहीये. तुम्ही बाहेर जे ऐकलं ना ते खरं नाहीये. खरं हे आहे की ह्यांना चांगली नोकरी मिळत होती. बस मधी तो नरोत्तम जोशी आला. नाही तर यांना हेच रमा, तेच तर समजवण्याचा प्रयत्न करतेय मी आणि हेच करायला सांगतेय मी तुला की फक्त हेच नाही, प्रत्येक ठिकाणी असे नरोत्तम जोशी सारखे लोक येत राहतील आणि शेवट मातीच उचलावे लागल. म्हणूनच जरा कामधंद्यावर लक्ष दे, सगळं ठीक होऊन जाईल. जो अभ्यास करणारा भीम आपल्या बाबाचा लाडका आहे ना, तो काम करणारा भीम बी बनू शकतो. बाबा संग तुझं नातं नीट होऊ शकतं आणि तुमचं आयुष्य बी रुळावर येऊ शकतं. मी तर फक्त चांगल्यासाठी सांगत होती पण तुमच्या दोघांची मर्जी.